अक्कूज किचनमध्ये सगळ्यांची खूप खूप स्वागत. आज एक थोडीशी वेगळी रेसिपी आपण करत आहोत, ती म्हणजे पापडाची चटणी. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कोणती भाजी खायची हा एक आपल्यासमोर मोठा एक प्रश्न पडलेला असतो आणि थोडीशी वेगळी चटपटीत अशी ही रेसिपी आहे. बघताय तुम्ही, मी 2 पापड घेतलेत, त्याच्यानंतर कांदा आहे, कोथिंबीर आहे, ही लसणाची चटणी आहे आपण जी काल बनवली होती, लसूण आणि लाल मिरच्या, तुम्ही बघू शकता कालचा व्हिडिओ माझा, आणि जिरं आहे. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. बघत राहा अक्कूज किचन. बघताय आपण, मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण आता या पापडाचे आधी बारीक बारीक असे तुकडे करून घेऊ, म्हणजे आपल्याला कढईत टाकायला ते सोपं जाईल. खूप छान रेसिपी आहे, तोंडी लावायला पोळीसोबत खूप छान लागते ही भाजी. कुठलीही असो, सोबत जर अशी चटपटीत चटणी असेल तर छान लागते जेवताना. एकदा नक्की करून बघा आपण. बघत राहा अक्कूज किचन. गरम झालं आहे, आपण आता त्यात थोडीशी मोहरी टाकून घेऊ. मोहरी तडतडली आहे, आता जिरे. गॅस थोडासा बारीकच ठेवायचा. कांदा आणि पापडाचे तुकडे. नक्की करून बघा, खूप छान रेसिपी आहे ही पापडाची चटणी. याला व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे. चांगलं व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर चिरून घेतलेली, थोडं तिखट, जास्त नाही, कारण की आपल्याला लसणाची चटणी देखील त्याच्यामध्ये टाकायची आहे. थोडं तिखट टाकलेलं. मीठ टाकायची गरज नाही, चवीपुरतं टाकायचं, कारण की पापडामध्ये भरपूर मीठ असतं. आणि आता आपल्याला ती लसणाची चटणी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. छान याला मिक्स करून घ्यायचं. एकदा नक्की करून बघा, खूपच छान आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे. तोंडी लावायला खूप छान लागते पोळीसोबत पापडाची चटणी. बघा, फायनली आपली पापडाची चटणी तयार झालेली आहे. छान हिचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. एकदा नक्की प्रयत्न करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या चटणीचा आस्वाद घेऊया. बघत राहा अक्कूज किचन. स्वस्त खा, मस्त राहा आणि बघत राहा. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार.